येस, मी पण छान, मी पण मजेत. आय होप सो ऑल ऑफ यू गाईज, तुम्ही सर्वजण मजेत असणार. मी टेलिग्रामबद्दल इथे नाही सांगू शकत, तुम्हाला ते थोडंसं शोधावं लागेल माझ्या नावाने. ओके, ठीक आहे. टॉपिककडे लक्ष द्या गाईज, सुरुवात करूया. मध्ययुगीन महाराष्ट्र ज्यावेळेस आपण बघत होतो, तर मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं की याचे मुख्य करून 3 खंड पडत असतात. म्हणजे ऐतिहासिक कालखंड ज्यावेळेस आपण बघतो तर याचे मुख्य करून 3 भाग पडतात. जसं मी तुम्हाला प्राचीन भाग अगोदर समजावून सांगितला. मध्ययुगीन भाग आपण काल सुरू केलेला होता की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला यादवांच्या संदर्भामध्ये किंवा जी देवगिरी होती, देवगिरीबद्दलचं एक वैभव तुम्हाला समजून सांगितलेलं होतं कालच्या सेशनमध्ये. त्याच्यानंतर आपण अर्वाचीन वगैरेचा पण भाग बघणार. पण आता बेसिकली काय की मध्ययुगीन कालखंडामध्ये जसं मी तुम्हाला बोललो की सगळ्यात पहिल्यांदा यादव सत्तेचा उदय महाराष्ट्रामध्ये आपण बघतो. त्याच्यानंतर मुघल सत्ता पण महाराष्ट्रामध्ये आली. खऱ्या अर्थाने झालं असं की या यादवांनी ना देवगिरीला इतक्या वैभवावर नेऊन ठेवलं, म्हणून मुघल सत्ता खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की या देवगिरीकडे आकर्षित झाली. लक्षात आलं? आणि मग इकडे मुघल सत्ता महाराष्ट्रात पण आपलं स्थान या ठिकाणी वाढवायला सुरू केलं. नवीन बॅचेस वगैरे बद्दल कालच एक बॅच सुरू झालेली आहे, मी तुम्हाला जस्ट सांगितलंय. क्लासच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बाकीची इन्फॉर्मेशन सांगेल. सगळ्यांना नम्र विनंती आहे, प्लीज लक्ष द्या शिकवण्याकडे जरा. आता यादव आणि मुघल सल्तनतच्या नंतर आपण मराठी सत्तेचा पण एक संदर्भ बघणारच आहोत. पण आता सुरुवात करूया आपण मुघल सल्तनतचं. काल जसं मी तुम्हाला सांगत होतो की देवगिरीला एवढ्या वैभवावर नेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर देवगिरीवर ज्यावेळेस आपण इतर अलाउद्दीन खिलजी ज्यावेळेस आलेला होता त्याने देवगिरीला लुटलं आणि देवगिरीवरचं जे पण काही धनदौलत होतं ते घेऊन गेला. त्याच्यानंतर परत मग त्या ठिकाणी मलिक काफूर आलेला होता. मलिक काफूर म्हणजे खिलजीने मलिक काफूरला पाठवलेलं होतं देवगिरीवर, पुन्हा देवगिरीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. आणि खिलजीने दक्षिणेतलं एक पहिलं मुस्लिम केंद्र म्हणून देवगिरी ही सत्ता स्थापन केलेली आपण बघत असतोय. आता याच्यामध्ये अलाउद्दीन खिलजीचा मृत्यू जो आहे हा 1316 मध्ये झाला. आता त्याच्यानंतर झालं की बाबा दिल्लीमध्ये आता तख्त कोण मिळवणार याकडे लक्ष सुरू झालेलं होतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा एक असा चान्स होता की ज्यावेळेस देवगिरीकडे या खिलजींचं लक्ष कमी होतं, मुघल सल्तनतचं लक्ष तिथे कमी होतं. मग त्याच्यानंतर हा गोंधळाचा फायदा घेतला तो म्हणजे रामचंद्र यादव यांचा जावई हरपाल देवने. काल मी तुम्हाला हे पण पॉईंट सांगितलेला होता. मग हरपाल देवने काय केलं की नाही बाबा यांचं लक्ष तिकडे ना, मग आपण लगेच तिकडे आक्रमण करायचं आणि या गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि देवगिरी जी आपलं वैभव होतं हे आपण आपल्याकडे परत मिळवून घ्यायचं. सो हे झालं. त्याच्यानंतर ठीक आहे, आता या हरपाल देवकडे पुन्हा देवगिरी आली. खिलजी काही शांत बसणार नव्हते. मग आता मुबारक खिलजीने काय केलं, देवगिरीवर पुन्हा स्वारी केली आणि परत हरपाल देवचा पराभव केला. आणि हरपाल देवचा पराभव झाल्यामुळे देवगिरीवरची ही जी काही एक यादवांची सत्ता जी होती याचा कायमस्वरूपी नायनाट झाला. कारण आता शेवटचा तो तुमचा हरपाल देवच उरलेला होता ना की जो देवगिरीवर सत्ता मिळवण्यासाठी त्याने संघर्ष केला, संधीचा फायदा घेतला आणि त्याने सत्ता काबीज केली. पण त्याच्यानंतरचा जर आपण संदर्भ बघितला तर त्याचा हरपाल देवचा पराभव झाल्यानंतर देवगिरीवर पूर्ण सत्ता यादवांची समाप्त झाली आणि खिलजींकडे तो पूर्ण प्रदेश ताब्यात गेला. आता इथून लक्षात घ्या, आता खिलजी घराणं ज्यावेळेस देवगिरीवर होतं तर खिलजी घराणं ज्यावेळेस देवगिरीचा कारभार सांभाळत होतं, दक्षिणेमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करत होतं, त्याच वेळेला तुघलक घराण्याची सुद्धा एक सत्ता देवगिरीवर प्रस्थापित झाली. म्हणजे खिलजी घराण्याने आपली सत्ता उपभोग घेतला, त्यानंतर तुघलक घराण्याने आपल्या देवगिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मग तुघलक घराणं म्हटलं म्हणजे मोहम्मद बिन तुघलकचं नाव येणार. आता मोहम्मद बिन तुघलक याने 1326 या वर्षी आपली राजधानीचं शहर जे दिल्ली होतं ते दिल्ली कॅन्सल केलं आणि त्याने सांगितलं की नाही आता दिल्लीला नाही जायचं, आता आपण आता देवगिरीला जायचं, देवगिरी खूप भारी आहे. लक्षात आलं? आता हे देवगिरीवर आल्यामुळे देवगिरीवर आपली सत्ता प्रस्थापित केली मोहम्मद बिन तुघलक याने. लक्षात आलं? देवगिरी काबीज केली आणि देवगिरीला आपलं राजधानीचं केंद्र बनवून टाकलं. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे पण एक खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सर मोठी गोष्ट का म्हणायची की ज्यावेळेस एखादा दिल्ली सल्तनतचा राजा दक्षिण भारतामध्ये येऊन देवगिरीवर येऊन आपली राजधानी दिल्लीवरून डायरेक्टली देवगिरी करतो, याच्यातच आपल्याला सगळं समजण्यासारखं आहे की देवगिरी त्या ठिकाणी खूप पॉवरफुल झालेली होती. मग आता मोहम्मद बिन तुघलक ज्यावेळेस देवगिरीवर आला त्याला ते काही नाव आवडलं नाही की बाबा याला देवगिरी म्हणजे काय, देवगिरी आपल्याला नाही पटत. त्याने नवीन नाव दिलं, त्याने दौलताबाद नाव दिलं. म्हणून आजही आपण देवगिरीचा जो किल्ला बघतो तुम्ही त्याला दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखतात, बरोबर का? ऑल ऑफ यू गाइस, त्याला दौलताबादचा किल्ला म्हणतो किंवा दौलताबाद हे म्हणत असतोय. मग आता यादवांच्या काळामध्ये सत्तेचं केंद्रीकरण हे राजाच्या हाती असायचं. म्हणजे राजा त्यावेळेस पूर्ण सत्तेचा उपभोग घ्यायचा, राजा जे सांगेल त्या पद्धतीने होत होतं. आता इथे मात्र दौलताबाद जे होतं हे तुघलकांच्या ताब्यात गेलेलं. मग आता या खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणा सर हे इथे तर यादवांची ही सत्ता संपुष्टात आली आणि खऱ्या अर्थाने जसं मी तुम्हाला सांगितलं की खिलजी नंतर तुघलक म्हणजे यादवांची सत्ता ज्यावेळेस होती तर यादवांच्या नंतर आपण म्हणू शकतोय की खिलजी आणि खिलजी नंतर तुघलक म्हणजे हे 3 घराणे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की ज्याचा डायरेक्ट संबंध देवगिरीशी जोडला गेलेला आहे. लक्षात आलं का? मग तुम्ही म्हणा सर आपण नेमकं खिलजींच्या कालखंडामध्ये आलेलो आहे का यादवांच्याच कालखंड बघतोय? आपण यादवांच्याच कालखंडामध्ये आहोत. पण यादवांचा कालखंड संपल्यामध्ये यादवांच्या काळात खिलजी पण आले, खिलजीच्या काळात तुघलक पण आले. हे लक्षात आलं का? म्हणजे हे एकमेकांनी आपली सत्ता एकमेकांवर प्रस्थापित केली, हे साधारण आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये यादव काळामध्ये यादवांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एक साहित्यिक महत्व सुद्धा प्राप्त झालेलं होतं. कारण या कालखंडामध्ये ही स्लाइड तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट म्हटली तरी चालणार आहे. कारण या स्लाइडमध्ये तुम्हाला काही फॅक्ट दिलेले आहेत. फॅक्ट तुम्ही म्हणा सर फॅक्ट काय असतात? फॅक्ट कधीच बदलत नाही, ते तुम्हाला तसंच लक्षात ठेवावं लागत असते. असे हे सॉर्टेड आउट पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये बघा यादवांच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वाङ्मय निर्मिती झाली, साहित्य निर्मिती जी झाली तर ही मराठी वाङ्मय निर्मिती आपण म्हणू शकतो. मग मराठी वाङ्मय निर्मितीचा संदर्भ कोणत्या स्पेसिफिक पॉईंटने आपण लक्षात घेणार तर यादव काळ हा खूप जास्त या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो समृद्ध झाला. मराठी वाङ्मय इतक्या चांगल्या पद्धतीने तिथे निर्माण करण्यात आलं. तुम्ही म्हणा सर व्यक्ती कोण? मराठी वाङ्मय तयार करणारे जे मुख्य व्यक्तींचा जर आपण समावेश बघितला तर त्यामध्ये कोण कोण येणार तर मुकुंदराज हे नाव लक्षात ठेवा.
म्हणजे तुम्हाला या स्लाइडवर जर तुम्ही म्हणणार की सर क्वेश्चन टाइप्स कोणते कोणते, पहिली गोष्ट विधानं, दुसरी गोष्ट जोड्या लावा, तिसरी गोष्ट वेगळा घटक ओळखा. लक्षात आलं? ज्याच्यामध्ये एखादा चुकीचा पर्याय कोणता असेल ते पण तुम्हाला दिलं जाऊ शकतं, म्हणजे चुकीचा पर्यायाची जोडी कोणती ते ओळखा. सो हा एक फॉर्मॅट तुम्हाला या स्लाइडवरून तयार होताना दिसतो. म्हणून बेसिकली तुम्ही जो प्रश्नांचा संदर्भ लक्षात घेणार, तर प्रश्न कोणते कोणते येतात ते लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला विधान, जोड्या आणि त्याच्यानंतर वेगळा घटक कोणता. सो हे 3 टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे हा टॉपिक समजून घेताना. तुम्हाला असं कसं मुकुंदराजने लिहिलेलं होतं ते म्हणजे विवेक सिंधू आणि परमामृत हे 2 ग्रंथ लिहिलेले होते. मुकुंदराजने 2 ग्रंथ लिहिलेले होते त्या काळामध्ये, ज्यामध्ये विवेक सिंधू आणि परमामृत हे 2 ग्रंथांची निर्मिती या यादव कालखंडात झाली. सोबत संत ज्ञानेश्वर हे सुद्धा यादव कालखंडामध्येच होते. 13व्या शतकाच्या वेळेस आपण बघितलं तर त्यावेळेस त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी यासारखे काही अभंगांची रचना पण केलेली आपण बघतो. लक्षात आलं? सो आता हा एक स्पेसिफिक पॉईंट झाला की जो संत ज्ञानेश्वरांच्या संबंधित आपण बघितला. आणखी संत नामदेवांचा जर विचार केला तर संत नामदेवांनी नामदेव गाथा हा एक ग्रंथ लिहिलेला होता. मग तुम्हाला या संबंधितच हे लक्षात घ्यायचं आहे की जोड्यामध्ये येतील किंवा कोणत्याही पॉईंटचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता बघा, फॉर एक्झाम्पल संत ज्ञानेश्वरांच्या बद्दल ज्ञानेश्वरी अमृतानुभव दिलं आणि संत नामदेवांनी चांगदेव पासष्टी लिहिलं, हा जर पर्याय इथे दिला आणि तुम्हाला सांगितलं याच्यातून चुकीचा पर्याय कोणता, साधा प्रश्न आहे, लक्षात घ्या, एकदम सोपा समजण्यालायक प्रश्न आहे आणि साधा प्रश्न आहे. पण हे केव्हा, ज्यावेळेस आपण हे लक्षात ठेवू त्यावेळेला. त्याच्यानंतर संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत विसोबा खेचर, गोरा कुंभार, संत काणोपात्रा आणि संत जनाबाई, संत नरहरी सोनार यासारखे जे इतर संत होते की जे या 13व्या शतकाच्या कालखंडात झाले, यांनी इतर मराठी भाषेमध्ये काही इतर अभंगांची रचना केलेली आपण बघतो. अभंगांचीच रचना आहे संतांच्या माध्यमातून, पण आपण म्हणू शकतो की हे इतर या संतांनी केलेली रचना. आता त्यातल्या त्यात आणखी सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही मराठीचा काही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला हे वाक्य नक्कीच बघायला मिळेल की महानुभाव पंडित महिमभट जे होते, तर या महिमभटांनी जी निर्मिती केली ती म्हणजे लीळा चरित्र आणि श्री गोविंद प्रभू चरित्र हे 2 चरित्रांची रचना या महिमभटांनी केलेली आपण बघतो. हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ज्यावेळेस विधानात्मक मध्ये श्रीराम, मी तुम्हाला सांगितलं की मी टेलिग्रामची लिंक मी पर्सनली इथे नाही शेअर करू शकत, इट्स अ रिस्ट्रिक्टेड फॉर अस, सो आय होप यू कॅन अंडरस्टँड. तुम्ही सर्च करा, माझ्या नावाने सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल, काय काळजी करू नका. ओके, आता इथे लक्षात घ्या, लीळा चरित्र आणि गोविंद प्रभू चरित्र यासारख्या ग्रंथांची तिथे रचना करण्यात आली. आता आणखी जर काही फॅक्ट बघितल्या तुम्ही मला सर या काळामध्ये जर आपण बघितलं तर मराठी भाषेमध्ये आणखी कोणते ग्रंथ तयार झाले, काव्य ग्रंथ. लक्षात घ्या, तर काव्य ग्रंथांमध्ये तुमचा रुक्मिणी स्वयंवर होता आणि शिशुपाल वध हे 2 काव्य संग्रह सुद्धा याच कालखंडात तयार झालेले होते, यादवांच्या कालखंडामध्ये. तुम्हाला सांगतानाच मी सांगितलं की ही स्लाइड तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. याच्यातले काही फॅक्ट जे आहेत की हे यादवकालीन आहेत हे लक्षात घ्या फक्त. हे यादवकालीन आहे हे समजून घ्या आणि हे पूर्ण फॅक्ट जे मी तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा फक्त. क्लिअर? हे सगळ्यांना लक्षात आलंय? ज्यांनी अजून हे बघितलं नाही त्यांनी एकदा वाटलं तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. क्लिअर दिसत नाही असं कसं काय होईल? क्लिअरच आहे सर्व. तुम्ही व्हिडिओ क्लॅरिटी फक्त तुमची चेक करा, हे सगळं क्लिअर दिसतंय. बाकीच्या सगळ्यांना क्लिअर दिसतंय ना? चला, ज्यांना क्लिअर दिसतंय त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस, सबस्क्राईब करा नक्कीच. चला, किती जणांनी याला व्हिडिओला लाईक केलेलं आहे बरं? कमी जणांनी लाईक केलं यार, लाईक करून द्या चला व्हिडिओला प्लीज. ऑल ऑफ यू गाईज व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करून देत चला, कारण सबस्क्राईब केल्याने काय होईल की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल, तिथे तुम्हाला बेल आयकॉन वगैरे पण दिलेला असतो, तुम्ही ते पण करू शकता. आता बघा, नवीन एक कालखंड आपल्याला सुरुवात करायचा आहे, जो मी तुम्हाला आतापर्यंत यादव कालखंडामध्ये किंवा यादव कालखंडापर्यंतची आपण माहिती बघितली. एक नवीन फॅक्टर आपल्याला इथे बघायचा आहे, तो म्हणजे सुलतानशाही, त्याच्यानंतर बहामनी आणि मुघल कालखंड. म्हणजे हे तिन्ही वेगवेगळे समजायचे का? तिघांचा एक थोडासा वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की जो महाराष्ट्रामध्ये आपण खऱ्या अर्थाने किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात आपण हे बघू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा इसवी सन 712चा जर संदर्भ बघितला तर या 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम याने भारतावर आक्रमण केलेलं होतं. इसवी सन 712 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोहम्मद बिन कासिम याने भारतावर आक्रमण केलं आणि इथून इस्लामी सत्तेचा भारतात आपण प्रवेश बघू शकतोय. लक्षात आलं? सो इस्लामी सत्तेचा भारतात प्रवेश या संबंधित मोहम्मद बिन कासिम इसवी सन 1712 हे विधान चुकायचं नाही, हे विधान कधीही विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. सेकंड थिंग, आता 13व्या शतकाचा जर आपण विचार केला, आता तुम्ही सर हे 712 वरून डायरेक्ट तुम्ही 13व्या शतकात आले. आता हे फक्त मी तुम्हाला काय सांगितलं की सुलतानशाही, बहामनी आणि मुघल कालखंड मीन्स भारतात मुस्लिम सत्तेचं प्रभुत्व कधी सुरुवात झालं किंवा हे आगमन कसं झालं. आता आगमन झालं मोहम्मद बिन कासिमच्या याच्यानुसार 13व्या शतकामध्ये जर बघितलं तर 13वं शतक ते 16वं शतक. लक्षात आलं? हे 13वं शतक ते 16वं शतकाच्या बाबतीत जर बघितलं तर यामध्ये तुमचं सुलतानशाहीचं राज्य जे होतं हे संपूर्ण उत्तर भारतामध्ये आपण बघतो. लक्षात आलं? म्हणजे 13वं शतक, 14वं शतक, 15वं शतक आणि साधारण 16व्या शतकाचा पूर्वार्धापर्यंत. सो आता या सगळ्यांचा जर आपण विचार केला, अच्छा ओके लक्ष द्या, तर या संपूर्ण कालखंडामध्ये ही सुलतानशाहीने उत्तर भारतात राज्य केलं. आता अलाउद्दीन खिलजी, तुम्हाला मी सांगितलं की देवगिरीकडे बघितलं, देवगिरी आवडली, देवगिरीकडे लुटण्यासाठी तो भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आला असं आपण म्हणू शकतोय. सो महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर राज्याची स्थापना मात्र अलाउद्दीन खिलजीने केली. 2 घटक वेगवेगळे आहेत. भारतात मुस्लिम सत्तेचा प्रवेश तुमचा मोहम्मद बिन कासिमने केला,
महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर अलाउद्दीन खिलजीने केला, कारण सगळ्यात पहिल्यांदा तो आला होता कशाला, देवगिरीवर चालून. मग आता दक्षिण भारतामध्ये जसं मी तुम्हाला बोललो की देवगिरी ही दक्षिण भारताची पहिली दक्षिण केंद्र म्हणून त्याने सत्ता स्थापन केलेली होती. सो ही स्थापना आपण त्याच वेळेस बघतो. मग आता त्यावेळेस दिल्लीचा जो तख्त होता किंवा दिल्लीची जी सत्ता होती, या दिल्लीच्या सत्तेवर लोधी घराण्याचं राज्य करत होतं. आणि त्याच वेळेस दक्षिण भारतामध्ये मात्र विजयनगरच्या साम्राज्याचा आणि बहामनी राज्याच्या प्रभावाखाली हिंदू मुस्लिम राज्य जे होते हे एकत्र राज्य करत होते. म्हणजे ज्यावेळेस दिल्लीवर लोधी घराण्याची सत्ता होती ना, त्यावेळेस तुम्हाला दक्षिण भारतामध्ये या दोन वेगवेगळ्या सत्ता आणि ज्या सुद्धा तुमच्या हिंदू मुस्लिम एकत्रित पद्धतीने काम करताना, एकत्रित पद्धतीने आपल्या सत्ता उपभोग घेताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या, की दक्षिण भारतामध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं आणि त्याच्यानंतर बहामनी राज्याचा प्रभाव. या दोघांचा बघितला तर हिंदू मुस्लिम राज्य तुम्हाला इथे बघायला मिळतात. मग आता बहामनी राज्याचा जर आपण इतिहास बघितला तर हा महाराष्ट्राचा इतिहासाचाच एक भाग बनणार. तो म्हणजे सर इतर दक्षिण भारतामध्ये आहे, इथे कुठे महाराष्ट्राचा उल्लेख केला आहे. सो इथे तुमचा दक्षिण भारत मीन्स तुमचा महाराष्ट्राचा एक उल्लेख लक्षात घ्यायचा आहे. समजतंय? दक्षिण भारतामध्ये ज्यावेळेस आपण या दोन सत्ता बघतोय तर तुमचा महाराष्ट्राशी संबंध त्या ठिकाणी जोडला जातो. तो कसा? आता बघा, पहिली गोष्ट जसं मी तुम्हाला इकडे हा पॉईंट सुरू केला होता की अलाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रामध्ये आला, की ज्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने दक्षिण भारताची त्याने ती राज्यामध्ये, दक्षिण भारताच्या राज्यामध्ये देवगिरीमध्ये त्याने प्रवेश करून सत्ता प्रस्थापित केली. मग आता त्याचाच पर्टिक्युलरली आपण त्याचा एक संदर्भ बघणार, ज्याच्यामध्ये अलाउद्दीन खिलजी आणि महाराष्ट्र यांचा काय संबंध आहे. ही खरी सुरुवात झालेली होती तुमची 1266 पासून तर 1316 म्हणजे तुमचा अलाउद्दीन खिलजीचा मृत्यूपर्यंतचा वर्ष. आता या पूर्ण पॅटर्नमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देवगिरी या ठिकाणी यादवांची स्वतंत्र सत्ता आणि वैभवशाली सत्ता आपण बघितली, जसं मी तुम्हाला ते यादवांच्या कालखंडामध्ये क्लिअर केलं. मग आता यादवांची महाराष्ट्रामधली राजधानी जी होती ना, ती देवगिरी होती, यादव सत्तेची. आता जे देवगिरी आपण अगोदरचं ओळखतोय त्याला तुघलकने नाव दिलेलं होतं दौलताबाद. आता देवगिरी म्हणून त्याला ओळखतात पुरतं, म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहील कसं आहे ते. मग आता महाराष्ट्रातली राजधानी देवगिरी ही वैभवशाली आणि समृद्ध केली. मग अलाउद्दीन खिलजीने त्याच वेळेला 1296 या वर्षी देवगिरीवर पहिली स्वारी केली. 1296 ला तो देवगिरीमध्ये आला, म्हणजे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये आला किंवा नेमकं देवगिरी आता आपल्याला काबीज करायची. आणि या पहिल्या स्वारीमध्ये त्यांनी यादवांचा सपशेल लगेचच पराभव केला आणि देवगिरी लुटण्याचा प्रयत्न केला, की जो त्याचा यशस्वी झाला. मग आपण ह्याच मुस्लिम सत्तेची आपण या ठिकाणी बघायला गेलो तर महाराष्ट्रातली ही पहिली स्वारी झाली. म्हणून दोन वेगवेगळे फॅक्ट मी सांगितले, की भारतात इस्लामी सत्तेचा प्रवेश मोहम्मद बिन कासिम यांनी केलेला होता इसवी सन 712 मध्ये, आणि महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेचा पहिला प्रवेश जो झाला किंवा पहिली स्वारी जी झाली ती 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या माध्यमातून किंवा अलाउद्दीन खिलजीने ही पहिल्यांदा केलेली आपण म्हणू शकतो. सो हाच तर डिफरन्स आहे. हे सगळं 11वीच्या पुस्तकामध्ये आहे, पण आपण एवढं कधी डिटेल वाचतच नाही किंवा आपण एक्झाम पर्स्पेक्टिव्ह कधी वाचत नाही असं आपण म्हणू शकतोय. सो त्यासाठीच तुमच्या समोर ही सिरीज घेऊन आलो, की जेणेकरून तुम्हाला हे सगळे पॉईंट्स आहेत हे व्यवस्थित आणि इझी पद्धतीने समजावे यासाठी. लक्षात आलंय? येस. आता बघा, हे ते सगळं टॉपिक होणार आहे, काळजी करू नका. ज्यावेळेस तुमची इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, बिरदशाही जे आहे ना, हे सगळं होईल, काळजी करू नका. आता याच्यामध्ये बघा, दक्षिण भारतामध्ये जसं मी सांगितलं की यादवांची महाराष्ट्रातली राजधानी देवगिरी होती. आता इथे मात्र खिलजी आल्यानंतर इथे सुलतानची सत्ता प्रस्थापित झाली, म्हणजे देवगिरी या सुलतानच्या ताब्यामध्ये गेली. मग आता सुलतानच्या ताब्यामध्ये गेली म्हणजे दक्षिण भारताची महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा अलाउद्दीन खिलजी जी होती, हा आपण या खिलजीच्या बद्दल जर बघितलं तर तो पहिला सुलतान म्हणून आपण बघतो. फर्स्ट सुलतान की ज्याने महाराष्ट्रात दक्षिण भागामध्ये मुस्लिम सत्ता प्रस्थापित केली. भारतात मोहम्मद बिन कासिम, लक्षात आलं, आणि आता आपण इथे बघतोय अलाउद्दीन खिलजी. आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणा सर मग आणखी एक दुसरा संबंध, जसं तुम्ही तुगलक बद्दल बोलत होते की मोहम्मद बिन तुगलक आणि महाराष्ट्राचा काय संबंध आला. जसं तुमचा खिलजीची सत्ता गेली, खिलजीची सत्तेनंतर 1325 ते 1355 पर्यंत मोहम्मद बिन तुगलकची सत्ता होती. म्हणजे पहिले देवगिरी होती आणि देवगिरीला नंतर दौलताबाद करण्यात आलेलं आहे, हे आपल्याला इथून समजतंय मोहम्मद बिन तुगलकच्या माध्यमातून. मग आता इतिहासकार आहे जियाउद्दीन बर्नी. जियाउद्दीन बर्नींचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्रातील देवगिरी साम्राज्य जे होतं, हे देवगिरी ही साम्राज्याच्या एकदम मध्यवर्ती ठिकाणी होती. म्हणजे भारतातलं मध्यवर्ती ठिकाणच ऑलरेडी तुमचं महाराष्ट्र आपण म्हणतो, आणि त्यातल्या तर देवगिरी ही सुद्धा तुमची मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे काय झालं की पूर्ण भारतामध्ये उत्तर बाजूला पण आणि दक्षिण बाजूला पण जर प्रशासन चालवायचं असेल, एखाद्या राजाने एवढी मोठी सत्ता प्रस्थापित करून ठेवली आणि ते प्रशासन जर चालवायचं असेल तर देवगिरी एकदम बेस्ट लोकेशन होतं हे म्हटलं जातं. आणि त्यातल्या त्यात उत्तर आणि दक्षिण भारतावर सत्ता प्रस्थापित करणं हे सुद्धा सोपं जाईल, कारण देवगिरी ही मध्यवर्ती भागात होती. कुठे जायचं असेल तर एकदम सेंटर प्लेस मधून तुम्हाला देवगिरीवरून जाता येईल. आता सुलतानचं जे राज्य होतं हे पूर्ण उत्तर दक्षिण पूर्ण भागामध्ये पसरलेलं आपण म्हणतो. पूर्ण जेव्हा दिल्लीच्या सल्तनतचा भाग आपण बघतोय, हे राज्य त्यांचं पूर्ण उत्तर दक्षिण भारतामध्ये पसरलेलं. मग आता दक्षिण भारतामध्ये सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर काही जे सरदार होते त्या सरदारांचा बिमोड केला. त्यानंतर दक्षिणेमध्ये अर्थसमृद्धीचा उपयोग जो आहे हा राज्य स्थापनेला करून घेतला असं त्याला वाटलं, कारण दक्षिण भारतामध्ये देवगिरी वगैरे इकडे खूप सारा पैसा आणि या राज्यांची ही समृद्ध असलेली व्यवस्था जर बघितली तर साधा कोणीही राजा जो आहे जो बलशाली असेल सैनिकांच्या दृष्टीने, तो तिथे लालसेपोटी आक्रमण करणार म्हणजे करणार, असं महाराष्ट्राचं वैभव होतं. मग आता या महाराष्ट्राच्या वैभवाकडे बघून आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातले दक्षिणेतले काही सरदार वगैरे त्यांचा बिमोड केला आणि महाराष्ट्रातल्या सत्तेचा किंवा महाराष्ट्रामध्ये असलेल्या पैशाचा उपयोग आपण सत्ता स्थापनेसाठी करायचा, राज्य स्थापना करायची, आणि या उद्देशाने राजधानी दिल्लीवरून मग या मोहम्मद बिन तुगलकने महाराष्ट्रात आणली. लक्षात आलं? म्हणजे हे साधं काम नव्हतं. मोहम्मद बिन तुगलकने मी तुम्हाला सांगितलं की दिल्लीची राजधानी त्याने डायरेक्टली दौलताबादवर आणली, म्हणजे देवगिरीवर आणली. का? त्याचा हा इंटेन्शन होता किंवा महाराष्ट्रामध्ये सत्ता खूप आहे आणि पैसा पण खूप आहे. सो बेस्ट ऑप्शन आपण या पैशाचा उपयोग आपली सत्ता साम्राज्य स्थापन करण्यासाठी करू, की जेणेकरून विशेष खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एक एरिया अक्वायर करता येईल आणि आपण एक मोठं साम्राज्य निर्माण करू शकतो. सो त्याने मग ठरवलं की ठीक आहे, आपण काही दिल्लीला राहायचं नाही, कारण दिल्लीवरून परत तुमचं या ठिकाणी महाराष्ट्रात येणं आपल्याला नेहमी काय परवडणार नाही. सो बेस्ट ऑप्शन आहे आपण महाराष्ट्रात मध्यवर्ती ठिकाणी राहायचं. दक्षिणेला गरज पडली तर दक्षिणेला जाता येईल, उत्तरेला गरज पडली तर उत्तरेला जाता येईल. एकदम प्राईम लोकेशन आपण म्हणू शकतो की जे त्या कालखंडामध्ये देवगिरी बघतो आपण.
मग त्याच्यानंतर बहामनीचं राज्य आलं. जसं मी तुम्हाला म्हटलं की 1355 पर्यंत तुमचं मोहम्मद बिन तुगलकचं जे काही साम्राज्य होतं, तर या मधल्या कालखंडामध्ये मात्र इथे तुम्हाला बहामनीचं राज्य दिसतं. मग बहामनीने जे काही राज्य केलं ते साधारण जवळपास 1347 ते 1494 पर्यंतचं राज्य. 1347 ते 1494 हे पूर्ण बहामनी राज्य होतं. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 13वं शतक ज्यावेळेस संपायला लागलं, तर 13व्या शतकाच्या अखेरीपासून सुरुवात झालेली दिल्ली सुलतान जे होते यांची आक्रमणं आणि त्यानंतर बहामनी राज्याची स्थापना झाली. कारण इथे अनेक सारे महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकामध्ये जर बघितलं, येस पूर्ण इथे मी घेणार आहे. तर इथे आपण दिल्ली सुलतानांचे जे महाराष्ट्रावर आक्रमण झाले, तर या सगळ्यानंतर आपण म्हणतो की बहामनी राज्याची स्थापना झाली. म्हणजे मला सर महाराष्ट्रामध्ये बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर हसन गंगू बहामनी याने ही स्थापना केलेली लक्षात ठेवा. हसन गंगू बहामनीने महाराष्ट्रामध्ये बहामनी सत्तेची स्थापना केली आणि या राज्याचा तो मूळ संस्थापक म्हणून बघितला जातो, बहामनी सत्तेचा. लक्षात घ्या. आता तुमचा जो तुम्ही ते मूळ संस्थापक वगैरे लिहून ठेवत होते का, लक्षात आलं का? सो तो त्या ठिकाणी तुम्ही हा एक पॉईंट ऍड करा की महाराष्ट्र राज्यामध्ये बहामनी सत्ता जी आहेत हसन गंगू बहामनी याने सुरुवात केलेली होती. मग त्याने काय केलं? विदर्भापासून तर दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत त्याचं साम्राज्य डेव्हलप केलं किंवा त्याने तेवढं साम्राज्य जे होतं हे विस्तारित केलं. विदर्भापासून तर गाडी कृष्णा नदीपर्यंत बोलतोय मी, हे लक्षात घ्या. आणि मग मोहम्मद गवान हा त्याचा शूर एक सरदार म्हणून ओळखला जातो, की ज्या सरदाराकडे या हसन गंगूने आपली पूर्ण सत्ता जी मिळवलेली होती ना, ही सत्ता या पूर्ण सरदाराकडे सोपवून दिली होती. बाबा तू आता इथून पुढे आपली पूर्ण सत्ता जी आहे ही या ठिकाणी लक्षात घ्यायची. आता बेसिकली याच्यामध्ये नंतर काय झालं, किंवा हसन गंगू बहामनीच्या राज्यानंतर ज्याचे जे 5 तुकडे झाले, या सगळ्या 5 तुकड्यांचा जो आढावा आहे, जसं वराडची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, त्यानंतर गोवळकोंडाची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, तर हे जे सेशन आहेत किंवा हा जो एक मुद्दा आहे हा आपण उद्याच्या सेशनमध्ये अभ्यासणार. लक्षात येते? आय होप ऑल ऑफ यू गाईज ज्यावेळेस हसन गंगू बहामनी नाव आहे त्याचं, हसन गंगू बहामनी जो महाराष्ट्रामध्ये मूळ संस्थापक आपण बघतोय त्याचं. सो ऑल ऑफ यू गाईज अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर माझे जे काही सेशन्स आहेत ते अनेक सारे